नमस्कार मित्रांनो, आपण भाषा विज्ञान या विषयामध्ये भाषेचे स्वरूप बघणार आहोत आणि भाषेची निर्मिती, भाषेचा इतिहास आणि एकूणच भाषेविषयी आपण माहिती घेणार आहोत. भाषा हा तसा फार अत्यंत प्राचीन असा माणसाला सापडलेला प्रकार आहे, तसं म्हटलं तरी फारसं वावगं ठरू नये. भाषेमुळेच आज मानवाचा विकास झालेला आहे आणि भाषा ही केवळ मानवालाच मिळालेली एक मौल्यवान अशी असंही म्हटलं जातं. म्हणजे माणूस हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये जर आपण जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असंख्य कोट्यावधी जीवजंतू प्राणी आहेत आणि त्या जीवजंतू प्राण्यांपैकी माणूस एकमेव प्राणी आहे. पण इतर प्राण्यांच्या तुलनेने माणसाने आपला स्वतःचा विकास अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात करून घेतलेला आहे. माणसाचा समाज, संस्कृती, वसाहती निर्माण झालेल्या आहेत पण इतर प्राण्यांच्या आपल्याला दिसत नाही. याचं एकमेव कारण जर असेल तर ते म्हणजे भाषा. अगदी माणूस आदिम काळामध्ये रानामध्ये, जंगलामध्ये, डोंगरामध्ये, गुहेमध्ये प्रारंभीच्या रानटी अवस्थेमध्ये जीवन जगत होता. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच त्याच्या मूलभूत गरजा होत्या. उदरनिर्वाह करणं हीच त्याची एकमेव मूलभूत गरज होती आणि त्या काळामध्ये त्याला भाषेचा फारशी गरज पडली नाही. पण काय झालं माहितीये का, कालांतराने आधी मानवापैकी स्त्रियांनी विशेषतः त्यांनी शेतीचा शोध लावला. शेतीचा शोध हा एक गमतीदार प्रकार आहे. त्यांच्या रोजच्या निरीक्षणातून, प्रयोगशीलतेतून त्यांच्या निसर्गातील घटकांचं त्यांना अवलोकन झालं की बीज जमिनीवर पडलं, जमिनीमध्ये मिक्स झालं, पाऊस झाला, कालांतराने ते बीज उगवून येतं आणि त्या मूळभर बीजामध्ये पुन्हा धान्य निर्माण करण्याची क्षमता असते ही त्यांना लक्षात आलं आणि ह्याच निरीक्षणातून शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यानंतर त्यातून व्यापार बहराला आला आणि व्यापारातून माणसाला भाषेची गरज निर्माण झाली. हा सगळा भाषेच्या सुरुवातीच्या काळातील हे भाषेचं प्रयोजन आपल्याला बघता येईल. आणि मग हळूहळू माणसाने भाषा निर्माण करायला सुरुवात केली. म्हणजे निसर्गातील पक्ष्यांचे ध्वनी, वस्तूंचे अनुकरण, म्हणजे त्याच्या ध्वनींचे अनुकरण करून त्यांनी प्रारंभीच्या भाषेमध्ये काही मोजके शब्द तयार केले. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कावळा हा कावकाव ओरडतो म्हणून त्याला कावळ्याला त्यांनी काऊ हा शब्द आपण बघतो महानुभावांच्या लीळा चरित्रामध्ये सुद्धा आहे. मांजर मावा ओरडते, म्याव ओरडते म्हणून तिला माऊ म्हटलं गेलं, किंवा गाय हंबरते म्हणून तिला हंबा म्हटलं गेलं, किंवा कुत्रा बोबू करतो म्हणून त्याला भू हा शब्द आजही मराठी बालभाषेमध्ये वापरला जातो हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून प्रारंभीची भाषा ही बाल भाषा किंवा बाल स्वरूप अशी होती आणि हळूहळू आजची प्रगत भाषा त्यातून निर्माण झालेली आहे. मुळामध्ये भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार होतो. याचा अर्थ, भाषा या शब्दाचा अर्थ होतो बोलणे. बोलण्यातून किंवा बोलली जाणारी जी गोष्ट आहे तिला भाषा म्हटलेलं आहे. पूर्वीचं जे काही वाङ्मय निर्माण झालेलं आहेत ना त्याला आपण वाङ्मय असं म्हणतो. वाङ् आणि मय असे दोन शब्द आहेत. म्हणजे वाक् म्हणजे बोलणे आणि मय म्हणजे युक्त असणारी. म्हणून सुरुवातीच्या काळी लिपीचा शोध लागलेला नव्हता. त्या काळामध्ये जेवढे काही आपले वेद आहेत, प्राचीन ग्रंथ आहेत, त्या सगळ्यांना वाङ्मय ही संकल्पना वापरली जाते कारण ते बोलली जायचे. मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतरित केले जायचे, पाठांतर केले जायचं आणि पाठांतर सुलभता म्हणून त्या काळातलं काव्य स्वरूपाचं वाङ्मय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आणि थोडक्यामध्ये भाषा म्हणजे सार्थ ध्वनींचा समूह अशी भाषेची व्याख्या केली जाते. आणि माणसाने अनुकरणातून समाज मान्यता देऊन भाषा निर्माण केली. प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे शब्द, वेगवेगळे ध्वनी आहेत आणि या ध्वनींना समाजाने मान्यता दिली. म्हणजे कोणताही शब्द हा लगेच तयार झाला नाही. आज सुद्धा आपण नवीन नवीन शब्द निर्माण करत असतो. नवीन नवीन शब्द निर्माण करण्याची म्हणजेच नवी भाषा घडवण्याची प्रक्रिया ही अखंड चालू असते, ती कधीच बंद नसते. म्हणजे अगदी प्राचीन काळामध्ये जी भाषा बोलली जाते ती भाषा आज बोलली जाईलच असं नाही. म्हणजे इसवी सन 7व्या शतकामध्ये उद्योतन सुरी नावाचा कवी आहेत आणि त्या उद्योतन सुरी नावाच्या कवीने कुवलय माला नावाचा ग्रंथ लिहिला आपल्याला माहितीच आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्याने मराठी माणसाचं वर्णन करताना एक वाक्य टाकलेलं आहे. तो म्हणतो की दडमडले सामलिंगे अहिमान कलसिल्ले
दिनिले गैले उल्लविरे तत्त मराठे ही 7व्या शतकातील प्राकृत मराठी भाषा होती. मराठी भाषेत ही अशी प्राकृतातून निर्माण झाल्याचं अभिजात भाषा समितीने सिद्ध केलेलं आहे. की असं म्हटलं जातं की मराठी भाषा ही संस्कृत पासून निर्माण झालेली आहे, पण या भाषा समितीने असं सिद्ध केलेलं आहे की मराठी भाषा ही संस्कृत पासून निर्माण झालेली नसून जुनी किंवा संस्कृत समकक्ष संस्कृत समकालीन भाषा असली पाहिजे हे सिद्ध झालेलं आहे. कारण अनेक शब्द जे मराठी भाषेतले देशी शब्द आहेत ते संस्कृतीत आहेत, ऋग्वेदामध्ये सापडत नाही. ऋग्वेदाला आद्य ग्रंथ मानलं जातं संस्कृत भाषेतील. त्या ग्रंथामध्ये अनेक मराठी शब्द सापडत नाहीत. ते मराठी शब्द हे खास मराठी भाषेचे शब्द आहेत. म्हणून 7व्या शतकामध्ये उद्योतन सुरीचं जे काही मी काव्य ते उद्धृत केलं त्याच्यामधले जर आपण सुरू बघितलं आपल्याला कळणारही नाही. दडमडले सामलिंगे अहिमान कलसिले दिंगिले गैले उल्ले होईले तत्त मराठे म्हणजे काय, तर महाराष्ट्राचा दडमडले म्हणजे दानगट, अहिमान सिले म्हणजे अभिमानी, कलह सिले म्हणजे भांडखोर, दिनिले गैले उल्लविरे तत्त मराठे दिले घेतले म्हणजे दिनिले गैले उल्लविरे तत्त मराठे दिले घेतले असा म्हणणारा माणूस म्हणजे मराठी माणूस. पुढे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये भाषेचं स्वरूप बदललं बघा. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायाच्या शेवटी पासायदानच्या अगोदर त्यांनी एक ओवी दिलेली आहे आणि त्या ओवीमध्ये शतकाचा किंवा लिहिण्याच्या कालावधीचा त्यांनी उल्लेख केला आहे. ते म्हणतात की 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरू सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. म्हणजे सच्चिदानंद बाबांनी लेखनिकाचं काम केल्याचा उल्लेख शके 1272. आता इथे बघा भाषा, या भाषामध्ये एक उकारात्मक भाषा आपल्याला अधिक दिसते. नंतर त्या मराठी भाषेचं स्वरूप जर आपण आधुनिक काळामध्ये बघितलं तर ते आकारांत झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे 12व्या शतकामध्ये उकारांत जे भाषेचं स्वरूप होतं ते आजच्या काळामध्ये आकारांत म्हणजे प्रत्येक शच्या अंती अ आहे. ज्ञानेश्वरांच्या काळी तो उ असायचा हे आपण त्या भाषेचा अभ्यास करताना बघितलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा मतित अर्थ की भाषा ही नेहमी बदलत असते, प्रवाहित असते, म्हणून तिला नदीची उपमा दिली जाते. नदी कधीच एका ठिकाणी स्थिर असत नाही आणि ती जर एका ठिकाणी स्थिर राहिली तर त्या नदीच्या डबक्यामध्ये